हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत मित्रांनो, जी सार्वजनिक आरोग्य विभागाची एक्झाम 7 डिसेंबरला झाली होती. तर त्या एक्झाम मध्ये जो पहिला शिफ्टचा पेपर होता मित्रांनो, तर त्यामध्ये कशा टाईपचे क्वेश्चन होते आणि मित्रांनो जी झेडपीची एक्झाम होणार आहे 21 आणि 26 डिसेंबरला, तर त्याच्यामध्ये पण याच्यातला एखादा क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो. तर ते पण तुम्ही बघा. ज्यांनी सार्वजनिक विभागाचं एक्झाम दिलेलं नसेल किंवा जो फर्स्ट शिफ्ट मध्ये नव्हता, त्यांनी हे क्वेश्चन बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता स्टार्ट करू हा व्हिडिओ आणि आपण रॅपिड हे क्वेश्चन बघणार आहेत, जास्त डिस्कशन करणार नाहीत, राईट. तर बघा इथे, प्री अनेस्थेटिक मेडिकेशन आर ॲडमिनिस्टर्ड टू आर्काइव विच ऑफ द फॉलोइंग गोल बिफोर सर्जरी. सर्जरीच्या आधी प्री अनेस्थेटिक जे मेडिकेशन पेशंटला दिलं जातं ते कशासाठी दिलं जातं. तर इथं ऑप्शन सेकंड करेक्ट आहे, टू रिड्यूस एन्झायटी अँड इन्शुअर स्मूथ ट्रान्झिशन ऑफ अनेस्थिया. म्हणजे कसं, एन्झायटी कमी करणं पेशंटची आणि अनेस्थेसिया व्यवस्थित होईल त्यासाठी दिलेलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, the maximum number of permitted particle in cubic meter equals to or above 5 in a class of 100 is. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 29. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट वर्क इन रेडिओलॉजी सर्व्हिसेस. रेडिओलॉजी सर्व्हिस मध्ये कोण वर्क नाही करणार, त्याचं ह्याचं करेक्ट आन्सर आहे इंजिनियर. इंजिनियर रेडिओग्राफलॉजी सर्व्हिस मध्ये काम नाही करत. नेक्स्ट क्वेश्चन, सेंट्रल रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट इज मेंटेन्ड बाय. आता सेंट्रल रजिस्टर जे असतं फार्मासिस्ट ते कोण मेंटेन करतं, सेंट्रल विचारलंय मित्रांनो. तर याचं करेक्ट आन्सर आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॅचरली ऑकरिंग हॅल्युसिनेटिंग सबस्टन्स विच फाउंड इन सर्टेन टाइप ऑफ कॅक्टी. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दिस ऑप्शन ए, मिस्कॅलिन. मस्कॅलिन हे जे असतं ते हॅल्युसिनायझिंग सबस्टन्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट टेट्रासायक्लिन इज ट्रू. टेट्रासायक्लिन बद्दल कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे. तर मित्रांनो बघा इथे, टेट्रासायक्लिन कॅन लीड टू फोटोसेन्सिटिव्ह अँड शुड बी यूज इन ग्रॅज्युअली इन ए इंडिव्हिज्युअल एक्सपोज टू सनलाइट. हे करेक्ट ऑप्शन आहे, बाकी सर्व रॉंग आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग क्लासिफिकेशन युज्ड टू ट्रीट सीझर्स अँड इपिलेप्सी. तर मित्रांनो कोणत्या टाईपचे ड्रग सीझर्स आणि इपिलेप्सीला ट्रीट करणार. हे खूप सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. अँटी कन्व्हर्जन ड्रगलाच अँटी इपिलेप्टिक एजंट पण म्हणतात, म्हणून ऑप्शन 3 करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ए कॉमन प्री अनेस्थेटिक मेडिकेशन यूज टू ट्रीट एन्झायटी अँड इंड्यूस ड्रॉक्झिनेस बिफोर सर्जरी. तर इथं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे मीडियाझोलम. विच बॉडी डेव्हलप ईडीएल इसेन्शियल ड्रग लिस्ट. हे इसेन्शियल ड्रग लिस्ट कोण बनवतं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग स्टोर डिझाईन हॅव स्टोरेज फॅसिलिटी. तर मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ड्रग स्टोर डिझाईनला स्टोरेज फॅसिलिटी असते. तर स्टोरेज फॅसिलिटी मित्रांनो रिटेल ड्रग स्टोर डिझाईनला स्टोरेज फॅसिलिटी असते. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज ए नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ड्रग स्टोर. आता ड्रग स्टोरचं कोणता ऑब्जेक्टिव्ह नाहीये. तर मित्रांनो इथे बघा, टू प्रिस्क्राईब मेडिकेशन प्रिस्क्राईब करणे हे डॉक्टरचं या फिजिशियनचं काम असतं, म्हणून हे ऑब्जेक्टिव्ह नसणार आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ए नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ बायोअवेलेबिलिटी स्टडी. बायोअवेलेबिलिटी स्टडीचा ऑब्जेक्टिव्ह नसणार आहे. तर मित्रांनो कंट्रोल द क्वालिटी ऑफ ड्रग टू बी ॲडमिनिस्टर्ड. कोणत्या क्वालिटीचा कंट्रोल करणे हे ऑब्जेक्टिव्ह नाही, म्हणून करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथेनॉल इन डिसइन्फेक्टंट. आता मित्रांनो डिसइन्फेक्टंट जे असतात त्याच्यात इथेनॉलचे आयडियल कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, ते किती असणार आहे, 17 to 95%. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज
नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ EDL. आता इसेन्शियल ड्रग लिस्टचा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे खालीपैकी कोणता, तर टू आयडेंटिफाय ADR. तर मित्रांनो ADRचं ही जे आयडेंटिफाय करणं हे ऑब्जेक्टिव्ह नाही आहे इसेन्शियल ड्रग लिस्टचं. हे कशामध्ये येतं मित्रांनो, हे फार्माकोज्युलन्स ह्या डिपार्टमेंटमध्ये येतं. नेक्स्ट क्वेश्चन, वेन वॉज द फर्स्ट ADL लिस्ट पब्लिश. तर मित्रांनो इसेन्शियल ड्रग लिस्ट पहिली कधी पब्लिश झाली, ती झाली 1977 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मिनिमम स्क्वेअर फीट एरिया रिक्वायर्ड पर बेड इन 100 बेडेड हॉस्पिटल. तर मित्रांनो 100 बेडेड हॉस्पिटलचं किती एरिया स्क्वेअर फीट बेड रिक्वायर्ड असते, तर मित्रांनो ह्याचं करेक्ट आन्सर आहे 10. नेक्स्ट क्वेश्चन, द पॉइंट ॲट विच बिझनेस ऑर्डर न्यू स्टॉक फ्रॉम सप्लायर इज कॉल्ड. तर मित्रांनो याला काय म्हणतात, रिऑर्डर लेवल. रिऑर्डर लेवल. इथे बघा, कोनिकल बुलेट और ओवॉइड शेप्ड डोसेज फॉर्म विच आर meant फॉर insertion into body cavity such as rectum, vagina, urethra, nose, ears and melt or dissolve in a cavity fluid is called. तर मित्रांनो हे सपोजिटरीज जे असतात हे ह्या कंडिशनला फुलफिल करतात, म्हणून करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following drug classification is known for ability to slow down central nervous system and induce dizziness. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे सिडेटिव्ह. सिडेटिव्ह काय करणार, सेंट्रल नर्वसला स्लो करतो, CNS ला. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द टाइप ऑफ लायसन्सेस. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे जनरल अँड रिस्ट्रिक्टेड लायसन्सेस. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following will not be parameter that should be examined for urinary excretion data. तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 C max. नेक्स्ट क्वेश्चन, द नंबर ऑफ ड्रग कॅन बी इम्पोर्टेड अंडर सिंगल फॉर्म 11 लायसन. तर मित्रांनो ह्याचा करेक्ट आन्सर आहे 10. Next question, which of the following medication is known to have a potentially dangerous interaction with certain antidepressant leading to life-threatening condition called as serotonin syndrome. तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे सेलेक्टिव्ह सिरोटिन रिअपटेक इन्हिबिटर, SSRIs. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज स्टोरेज कंडिशन फॉर ड्रग अँड सप्लाईज. तर ह्याची स्टोरेज कंडिशन काय असते मित्रांनो, कोल्ड स्टोरेज 2 to 8 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following anti-angina medication works by dilating blood vessel, increasing blood flow to heart and reducing the workload of heart. तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो नायट्रेट्स. नेक्स्ट क्वेश्चन, सेंट्रल काउन्सिलिंग मीन्स डॅश ॲज पर द फार्मसी ऍक्ट 1948. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. कोल्ड स्टार कलर लिस्ट परमिटेड टू यूज इन कॉस्मेटिक इज कवर्ड अंडर. तर मित्रांनो शेड्यूल क्यू मध्ये तुम्हाला माहिती आहे जेवढे पण कलर येतात ते शेड्यूल क्यू मध्ये येतात, म्हणून करेक्ट आन्सर आहे. द मिनिमम एरियाज रिक्वायर्ड फॉर बेसिक इन्स्टॉलेशन ऑफ इक्विपमेंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अनकोटेड टॅबलेट इज. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 16 स्क्वेअर मीटर. असे क्वेश्चन मित्रांनो ZP मध्ये पण येऊ शकतात, तर तुम्हाला हे माहित असणं खूप गरजेचं आहे. खूप IMP क्वेश्चन आहेत मित्रांनो हे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लो लेवल डिसइन्फेक्टंट. लो लेवल डिसइन्फेक्टंट कोणते असतात, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड हे जे असतात ते काय असतात, लो लेवल डिसइन्फेक्टंट असतात. फॉर aseptic preparation of a solution to be filtered is carried out in.
तर मित्रांनो क्लास हे जे 10,000 जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग टर्म रेफर टू द हायेस्ट ड्रग कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड स्ट्रीम आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन. तर मित्रांनो जर समजा ड्रग ॲडमिनिस्टर केला आणि तो हायर आहे, त्या टर्मला काय म्हणणार, तर त्याला म्हणणार मित्रांनो पीक प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. इथे मित्रांनो फॉर्म्युला विचारला EOQ. फॉर्म्युला फॉर EOQ इज, तर याचा करेक्ट आन्सर आहे Q in bracket 2ds upon H. Next question, an agent intended for use, diagnosis, mitigation, treatment, cure or prevention of a disease in man or in a animal is called. तर मित्रांनो ही ड्रगची डेफिनेशन आहे, तुम्हाला माहित असेल राईट. फार्माकोडायनामिक इज द स्टडी ऑफ हाऊ ड्रग्स. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर इंटरॅक्ट विथ रिसेप्टर्स अँड प्रोड्यूस इफेक्ट. तर ही जी प्रोसेस आहे ते कशामध्ये स्टडी केली जाते, ते फार्माकोडायनामिक मध्ये केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी इयर ऑफ एक्सपिरियन्स मस्ट द चीफ फार्मासिस्ट लेवल. तर चीफ फार्मासिस्ट लेवलला किती वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो, तर मित्रांनो 3 वर्षाचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असतं. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट प्रेझेंट इन फार्मसी. तर मित्रांनो ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर हे प्रेझेंट नसते फार्मसीमध्ये, आता फार्मसी स्टोअरमध्ये नसणार आहे ते. मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म ऑफ प्रिपरेशन फॉर इन एक्सटर्नल ॲप्लिकेशन टू द स्किन विदाउट फ्रिक्शन आर कॉल्ड. तर ह्याला लोशन असं म्हणतात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following drug classification is commonly used to treat bacterial infection and work by inhibiting bacterial cell wall. तर मित्रांनो बॅक्टेरियल सेल वॉलला इनहिबिट करून कोणते ड्रग ऍक्ट करतात, त्यांच्या मोड ऑफ ऍक्शनवर कोणती क्वेश्चन आहे. तर मित्रांनो अँटीबायोटिक काय करतात, सेल वॉल सिंथेसिसला इनहिबिट करतात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू शेड्यूल M. तर मित्रांनो शेड्यूल M च्या रिलेटेड कोणता आहे, रूल 75. द पर्सन हु इज नॉट एक्स ऑफिशियो मेंबर ऑफ जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल. तर याचं काय ऑप्शन, द रजिस्टर ऑफ स्टेट फार्मसी काउन्सिल. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ ड्रग इज नॉट कॉमनली यूज टू लोअर कोलेस्ट्रॉल लेवल इन ब्लड. तर ह्याचं स्टॅटिन्स. नेक्स्ट क्वेश्चन, रॅम्बॉक्सी लॉस्ट its FDA license of manufacturing of a drug it's India due to the presence of human hair and this is formulation were termed as adulterate. तर मित्रांनो या क्वेश्चनवर बी ऑब्लिगेशन घेऊ शकता, तर डेट गेलेली असेल ते पण चेक करा तुम्ही. इथे तर त्यांनी रिस्पॉन्स शीट मध्ये अडल्टरेट हा ऑप्शन करेक्ट दिलेला आहे. स्पेशल प्रोव्हिजन फॉर डिझॉल्युशन ऑर रिकन्स्टिट्यूशन ऑफ रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट काउन्सिल वॉज इंट्रोड्युस्ड इन. तर मित्रांनो द फार्मसी ऍक्ट अमेंडमेंट ऍक्ट 1959. नेक्स्ट क्वेश्चन, द मिनिमम एरिया इन स्क्वेअर मीटर रिक्वायर्ड फॉर फिलिंग पॅरेंटल प्रिपरेशन इज. तर मित्रांनो ते किती स्क्वेअर मीटर असणार आहे, 250. विच ऑफ दिस इज डिसइन्फेक्टंट. तर मित्रांनो खालीपैकी कोणता डिसइन्फेक्टंट आहे, ते कोणता आहे, सोडियम हायपरक्लोराइड. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट आयडियल साइट फॉर कम्युनिटी फार्मसी, शुड बी विद इन द हॉस्पिटल. नेक्स्ट क्वेश्चन,
Which of the following type of drug interaction occurs when the combination of two medication leads to enhanced effect that is greater than sum of individual effect? आता मित्रांनो इथे बघा, जर ज्यावेळेस दोन ड्रग दिलेले जातात पण दोन्ही ड्रगचा इफेक्ट इन्क्रीज होतो, म्हणजेच 1+1 हे 2 होतं, राईट. पण सिनर्जेटिक इंटरॅक्शन मध्ये काय होतं, 1+1 हे 3 होतं, म्हणजे इन्क्रीज होतो इफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रग विच आर डेंजरस टू टेक एक्सेप्ट ड्युरिंग द मेडिसिनल सुपरविजन लिस्टेड इन. आता मित्रांनो असे कोणते, विच इज द डेंजरस ड्रग विच इज डेंजरस टू टेक एक्सेप्ट, तर मित्रांनो शेड्यूल जी ह्याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए डिसएडवांटेजेस ऑफ फ्री फ्लो लेआउट ऑफ कम्युनिटी फार्मसी. तर मित्रांनो इन्क्रीज्ड इम्पल्स परचेसिंग. आयडेंटिफाय द ऍक्ट दॅट रेग्युलेट एज्युकेशन इन फार्मसी प्रोफेशनल. मित्रांनो आता फार्मसी प्रोफेशनल मध्ये एज्युकेशन कोण रेग्युलेट करतं, कोणत्या ऍक्टने? फार्मसी ऍक्ट 1948. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज प्रायमरली ट्रान्समिटेड थ्रू द बाईट ऑफ इन्सेक्टिक. तर ह्याचं आन्सर आहे मित्रांनो लेम डिसीज. व्हॉट इज द फ्लोर एरिया ऑफ रिटेल ड्रग स्टोर डिझाईन. तर याचं 2010 स्क्वेअर फीट. हाऊ मेनी फार्मासिस्ट आर रिक्वायर्ड इन 20 बेडेड हॉस्पिटल. आता 20 नाही 200 बेड हॉस्पिटल, याच्यात किती फार्मासिस्ट रिक्वायर्ड असणार आहेत, तर ते 8 फार्मासिस्ट रिक्वायर्ड. Which of the following disease in known for causing red rash, higher fever and sore throat. तर याचा आन्सर आहे क्लॅरिटिक फिवर, स्कारलेट फिवर. थर्ड एडिशन ऑफ IP वॉज पब्लिश्ड इन. तर याचा करेक्ट आन्सर आहे 1985 मध्ये थर्ड एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया पब्लिश झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following disease is characterized by severe cough, fever and difficulty in breathing. ह्याचा आन्सर आहे ट्युबरक्लोसिस. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is not a type of drug store. खालीलपैकी कोणतं ड्रग स्टोअरचं टाईप नसणार आहे? मॉडर्न ड्रग स्टोअर करेक्ट आन्सर आहे. Which of the following side effect associated with long-term use of non-steroidal anti-inflammatory drug NSAIDs. तर ह्याचं लिव्हर टॉक्झिसिटी हे आन्सर आहे. Which of these is associated मेडिकल सर्व्हिसेस. म्हणजे खालीलपैकी कोणता मेडिकल सर्व्हिसेस मध्ये इन्क्लूड होते, ते आहे ब्लड बँक. नेक्स्ट क्वेश्चन, द पार्ट फर्स्ट ऑफ शेड्यूल एम डील्स विथ रिक्वायरमेंट फॉर. तर हे पार्ट फर्स्ट जे शेड्यूल एमचं आहे ते कशाच रिलेटेड आहे? फॅक्टरी प्रिमायसेस. हाऊ ऑफ्टन इज EDL लिस्ट अपडेटेड. तर मित्रांनो दर 2 वर्षानंतर हे EDL ची नवीन लिस्ट येते. Which of the following is a potential side effect of tetracyclines when used in the children under the age of 8 or during pregnancy. तर मित्रांनो टूथ डिस्कलरेशन, दातांचा कलर जाणे, हे साइड इफेक्ट आहे टेट्रासायक्लिन अँटीबायोटिकचं. विच ऑफ दिस इज नॉट लिक्विड डिसइन्फेक्टंट. खालीलपैकी कोणता लिक्विड डिसइन्फेक्टंट नाही, तर ते आहे फॉर्माल्डिहाइड. Next question, oral liquid formulation of potent drug usually in solution intended for administration to pediatric patient are known as. तर त्याला मित्रांनो ओदले लहान मुलांमध्ये काय करतात, ड्रॉप्स देतात पेडियाट्रिक पेशंटला. पेनाल्टी फॉर फेल्युअर ऑफ सिलेंडर सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. तर त्याला फाईन 15 रुपीजचा फाईन असतो, 50 रुपीज सॉरी. लिस्ट ऑफ अप्रूव्ड ड्रग अँड देअर असोसिएटेड
IPR is available in Orange Book. Which of the following services are led by the doctor? तर मित्रांनो हे रेडिओलॉजी. Which of these type of records? तर मित्रांनो हे आहे फायनान्शियल रेकॉर्ड. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड? तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे इन्व्हेंटरीच्या कंट्रोल मेथड असतात. ही आहे वेड मेथड म्हणजे इसेन्शियल डिझायरेबल अनालिसिस, ABC मेथड हे पण आहेत. तर मित्रांनो येथे करेक्ट आन्सर आहे इनफ्लो आउटफ्लो बजेट अनालिसिस. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज ए कॉमन साइड इफेक्ट ऑफ कार्टिकोस्टेरॉइड मेडिकेशन? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर इनक्रीज्ड appetite. नेक्स्ट, हाऊ मेनी कॉपी ऑफ परचेसिंग ऑर्डर इज रिक्वायर्ड? तर ते किती असणार आहेत? 7. द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ RA पर्सनल? तर RA पर्सनलची काय रिस्पॉन्सिबिलिटी असते? वर्क विथ फेडरल, स्टेट अँड लोकल गव्हर्निंग एजन्सी टू गेट अप्रूव्हल फॉर ड्रग. नेक्स्ट, व्हॉट इज आयटम कम्स अंडर B category in ABC analysis? तर it require moderate control. ते काय नाही, it is require moderate control. Which of the following drug classification is known for its ability to increase heart rate, blood pressure and alertness? तर ह्याचा आन्सर आहे मित्रांनो stimulant. आय ड्रॉप इज एन एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ डोसेज फॉर्म? तर मित्रांनो ह्याचं आहे मोनोफेजिक एक्सटर्नल. बायोअवेलेबिलिटी फ्रॅक्शन कॅन बी गिवन बाय? तर मित्रांनो ह्याचं बायोअवेलेबिलिटी आपली ॲडमिनिस्टर्ड डोस. शेड्यूल P स्टँड फॉर? तर मित्रांनो शेड्यूल P हे कशाचे रिलेटेड असतं? लाईफ पिरियड ऑफ ड्रग, म्हणजे त्याची एक्सपायरी किती दिवसाची असेल ते शेड्यूल P मध्ये इन्क्लूड होतं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंक्शन ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट? तर हॉस्पिटल फार्मासिस्टचं फंक्शन नाही आहे खालीपैकी. तर मित्रांनो ते आहे मेडिकल हिस्ट्री इंटरव्ह्यू. तर मेडिकल हिस्ट्री जे काय असेल पेशंटचे ते वर्क नसणार आहे, फंक्शन नसणार आहे. व्हॉट इज EOQ इन्व्हेंटरी कंट्रोल? तर इन्व्हेंटरी कंट्रोल मध्ये EOQचं फुल फॉर्म काय असतं? ते काय असणार आहे? इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. ब्रिटिश फार्माकोपिया 2008 कंटेन हाऊ मेनी व्हॉल्युम्स? तर त्याच्यामध्ये किती? 6 व्हॉल्यूम असणार आहेत. तर मित्रांनो हे लास्टचा क्वेश्चन होता. आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी खूप रॅपिड तुम्हाला क्वेश्चन रीड करून दाखवले. तुम्ही व्यवस्थित बघा. आन्सर जे राईट टिक झालेले येते ते आन्सर असणार आहे. आणि याच्यातले 1 कोणा 2 क्वेश्चन ZP एक्झाम मध्ये येतील. आणि तुम्हाला जर महत्त्वाच्या अपडेटसाठी टेलिग्रामची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, ते जॉईन करून घ्या. आणि मित्रांनो ZPचे बाकीचे खूप सारे पेपर मी माझ्या यूट्यूब चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. तुम्हाला आयडिया येईल की कशा टाईपचे क्वेश्चन येतात. थँक्यू मित्र.